पानचिंचोली येथे सेवानिवृत्तीनिमित्त निरोप व सत्कार समारंभ उत्साहात. पानचिंचोली केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री प्रवीण होळीकर सर व श्रीमती लता सुवर्णकार मॅडम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता झालेल्या या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्री संतोष स्वामी, गट शिक्षण अधिकारी निलंगा उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी श्री विजयकुमार धुमाळ, केंद्र प्रमुख पानचिंचोली हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून श्री ज्ञानोबा साबणे, केंद्रीय मुख्याध्यापक यांनी सूत्रे हाताळली. तसेच या कार्यक्रमात निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य रोहित पाटील गौरकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी अशा समर्पित शिक्षकांमुळे समाज घडतो असे मत व्यक्त केले. पानचिंचोली केंद्रांतर्गत सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानचिंचोली येथे करण्यात आले होते. विद्यार्थी घडवत आहात. तुमच्या हातातून, तुमच्या नजरेतून बरेच डॉक्टर सर, बरेच इंजिनियर, बरेच चांगले कर्मचारी जे आज शासनात काम करत असतील, त्यांना सुद्धा आज त्यांनी कुठे जरी असले तरी आज त्यांचं लक्ष इथे असेल. आणि आपल्याकडनं मला विश्वास आहे की काही घडलेले असतील असे विद्यार्थी. माझा जास्त काही परिचय सरांसोबत नाहीये, पण जे काय आता सर सांगत होते की सरांच्या येण्यामुळे पानचिंचोलीमध्ये जी पटसंख्या जी वाढली, तर ह्याच्यावरून समजतं की मराठी मीडियम कडे पालकाचा कल वाढला. त्याच्यात सर म्हणल्यासारखं सोपं नाहीये. इंग्लिश मीडियमचं कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे की मराठी मीडियम कडे कोणीही यायला तयार नाहीये. पण त्याच्यातून सुद्धा तालुक्यातली पटसंख्या एवढी चांगली आहे याचा आनंद होत आहे. आम्ही जिल्हा परिषदच्या बैठकीमध्ये शिक्षकाचा आढावा घेतला की शिक्षक संख्या कशी आहे. तर खरंच पाहायला गेलं तर स्वामी साहेब म्हणल्यासारखं आपल्या तालुक्यात संख्या बरीच आपल्याला भरून काढायची आहे. तर त्यातल्या रिटायर होत असलं तर ती संख्येला अजून पुन्हा अवघड. एक तर नवीन भरती हा विषय स्टॉप झालेला आहे, पुढे चालू होईल. तुम्ही नशीबवान आहात सर की तुम्ही ह्या स्टेज पर्यंत पोहोचलात. आता जी काही भरती होत आहे त्याच्यापैकी मी कोण निवृत्तीपर्यंत जाईल का नाही हे अवघड झालं. त्याला कारण अनेक आहेत, पण मी जास्त वेळ न घेता मला आपण बोलवला, बोलायची संधी दिला. तर हे काम माझं नाही. मी खूप कमी बोलतो. पोलीस साहेबाला माहितीये, माझ्या गावातले सुद्धा इथं शिक्षक आले तर त्यांनी पहिल्यांदा भैयाच्या हातात माईक पाहिला असेल. माझं काम बसून काम करायचं आहे, बोलणं खूप कमी असतं, होईल तेवढं प्रामाणिक काम करायचं असतं. सर आपण रिटायर जरी झाला असला सर मॅडम तरी एक विनंती आपल्याला आहे. मला सांगायचं आहे, थर्ड इनिंग्स 2 इनिंग झालं की तुम्ही म्हणजे आपलं शिक्षण व्यवसाय जे काही मित्र परिवार कमवणार ही तुमची श्रीमंती आहे सर. हे जे इथे जे आलेत ना, ही तुम्ही जी कमवलेली जी हे आहे ना, ही तुमची श्रीमंती आहे. इथून पुढे थर्ड इनिंग्स मध्ये सर परिवाराला वेळ देणे, आपला छंद तपासणे, जग फिरून घेणे सर. जग खूप सुंदर आहे. आता आधी फिरला असतात मॅडम ताई, फिरून घ्या मस्त. जग खूप सुंदर आहे. फिरत असताना एक विनंती आहे की आताच सर सांगत असताना मला म्हणजे सांगत होते की रोटरी मध्ये आपलं कार्य आहे, रोटरी क्लब मध्ये लातूरच्या. तर एक विनंती आहे तुम्हाला की निलंगा तालुक्यात असो या कुठेही जे विद्यार्थी तुम्हाला संपर्क करतील, सामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी तुम्हाला संपर्क करतील त्यांना तुम्ही अवश्य मदत करा सर. संपर्क दोन वेळा होतो प्रत्येक विद्यार्थ्याचा. आम्हाला मागे पुढारी म्हणून आम्हाला अनुभव आहे. एक तर ऍडमिशन घेताना सामान्य विद्यार्थ्यांच्या पालकाला माहिती नसतं काय करायचं. लातूर मध्ये गेलं तर हॉस्टेलची ती ऑनलाईन कसं भरायचं ते आमच्यापर्यंत फोन येतात सर. पण आता तुम्हाला सोपं काय आहे, कारण तुम्हाला विद्यार्थी ओळखतात. ते सर आहेत, ते सर रिटायर झाले, त्यांचं काम आहे, मॅडम आहेत, मॅडम रिटायर झाले, त्यांचं लातूर मध्ये हे आहे, त्यांचा संपर्क निघतो. ऍडमिशन प्रोसेस आणि तिला येणारी अडचण 2 प्रकारची. माझ्या गावातले 2 विद्यार्थी सर राहिला साई नाका
आणण्यासाठी जागा साई नाका आणि ऍडमिशन कुठे दयानंद कॉलेज मध्ये. साई नाका ते दयानंद कॉलेज पायी प्रवास करत होतो. घरची परिस्थिती वाईट होती, रिक्षाने सुद्धा जाणे याची परिस्थिती नव्हती. मला गावात एकानं सांगितलं की विद्यार्थी होतकरू आहे पण हा त्रास आहे. आम्ही आमच्या मित्रपरिवाराला सांगून लातूरच्या त्यांच्यासाठी सायकलची व्यवस्था केली सर. तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की होईल थोडी मदत आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरात जर झाली तर हे आपलं जीवन म्हणजे सार्थकच झालं. असो करता तुम्ही या सामाजिक कार्य तुमचं काम आहे सर. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुंदर जीवन जगो. तुम्हा दोघांनाही पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो व इथेच थांबतो. काही जरी चुकलं असेल तर माफ करा, कारण सगळे आदरणीय सगळे गुरुवर्य आहेत. तुमच्या समोर बोलायची मला पहिल्यांदा संधी मिळाली आहे बरं का. एवढंच बोलतो, दोन गोष्टी सांगतो.